आता शिंदे गटानं विधिमंडळ कार्यालयाचा ताबा घेतला हे अपेक्षित होतं आणि शिंदे गटाला शिवसेना पक्ष चिन्ह मिळालं नसून ते भाजपकडून दिलं गेलंय आणि उद्धव ठाकरेच आमच्यासाठी व्हीप असून ते जो आदेश देतील तो आम्ही पाळू. आम्ही कारवाईला घाबरत नाही असं थेट आव्हान आमदार कैलास पाटलांनी दिलंय. काल शिंदे गटातले आमदार ज्याप्रमाणे सांगत होते की जो व्हीप दिला जाईल तो सर्व आमदारांना सरसकट सर्व आमदारांना पाळणं अनिवार्य असेल, जर पाळला नाही तर कारवाई होणार. मात्र यावरती कैलास पाटील यांनी थेट आव्हान दिलंय. उद्धव ठाकरे यांचाच व्हीप आम्ही पाळणार, त्यामुळे जी काही कारवाई करायची ती करा असं आव्हान कैलास पाटील यांनी दिलंय. आजपासून राज्यात 12वीच्या परीक्षेला सुरुवात होते आणि संपूर्ण राज्यातून 12वीच्या परीक्षेला 14,57,293 विद्यार्थी बसलेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी 271 भरारी पथकं संपूर्ण राज्यभरात परीक्षेदरम्यान काम करणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवरती हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात. यावर्षी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटं विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आली आहेत आणि परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावरती झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्यावरती फौजदारी गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेत. उदय, आता थोड्याच वेळात 12वीच्या पेपरला पहिल्या पेपरला सुरुवात होईल, त्यामुळे काय नियम आहेत? नक्कीच 12वीच्या पेपरला जे आहे ते आजपासून सुरुवात होतं. आज पहिला दिवस आहे. विद्यार्थ्यांनी जो वर्षभर त्यांचा अभ्यास केलेला तो त्यांनी केलेला अभ्यास परीक्षेच्या माध्यमातून देण्याची संधी जी आहे ती त्यांना आज मिळणार आहे. नागपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 1,55,000 विद्यार्थी जे आहे ते 12वीचा हा पेपर देणार आहे आणि नागपूर विभागात जे आहे ते 484 परीक्षा केंद्रांवरून जी आहे ती ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी जे आहे ते आपल्या परीक्षेसाठी सज्ज झालेल्या कॉपीमुक्त अभियान राबविण्याचा संकल्प जो आहे तो शिक्षण विभागाने केलेला आहे आणि त्याची कडेकोट अंमलबजावणी करण्यासाठी जे आहे ते आवश्यक सुरक्षा व्यवस्था देखील जे आहे ते प्रत्येक परीक्षा सेंटर बाहेर लावून देण्यात आलेलं आहे. यावेळी या परीक्षेचं वैशिष्ट्य असणार आहे की पेपर संपल्यानंतर जो आहे तो 10 मिनिटाचा अतिरिक्त वेळ जो आहे तो विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे तो अतिशय फायदेशीर विद्यार्थ्यांसाठी ठरणार. आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहे. मला सांग, पेपर तुझा आता पुढच्या 15 मिनिटात सुरू होईल. अभ्यास झालेला का? वर्षभर कशा पद्धतीने अभ्यास केला होता? अभ्यास तर मी भरपूर केला, पर कामही ते बहुत सारे होते आणि अडचणी भी बहुत होते. पर तेव्हा भी मी अभ्यास केला. खाली टाईम पप्पा मम्मीनं बहुत हे केली आहे. समोर आम्हाला आता कॉलेजमध्ये पहिल्यांदा वेळ आहे तर थोडंसं भीती तर वाटते. इंग्लिश पेपर आहे, थोडंसं आमची थोडंसं धडकन वाढत आहे म्हणून सांग. नक्कीच पहिल्यांदा पेपर देतोय. 12वीचा इंग्लिशचा पेपर आहे. तू सांग, कशा पद्धतीनं वर्षभर अभ्यास केला? आता कॉन्फिडन्स आहे का पूर्ण पेपर क्रॅक करण्यासाठी? हो, मी वर्षभर अभ्यास केला. मला एवढं वाटते की मी पेपर चांगला जाईल माझा. 10वी नंतर म्हणजे बोर्ड तर झाली नाही, फर्स्ट टाइम आहे. थोडीशी भीती तर वाटतेच, बट अभ्यास झालाय, चांगला पेपर जाईल. नक्कीच कोरोना काळामुळे जे आहे तो 10वीचा बोर्डाचा पेपर जो आहे तो झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदा हा 12वीचा पेपर देतात. त्यातला त्यात इंग्लिशचा पेपर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात जी आहे ती भीती आहे. मात्र वर्षभर ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला होता त्या अभ्यासाच्या भरोश्यावर जी आहे ती ही परीक्षा चांगल्या मार्कांनी पास करू असा विश्वास जो आहे तो विद्यार्थी व्यक्त करताना विशेष म्हणजे कुठल्याही पद्धतीची कॉपी जी आहे ती विद्यार्थी करणार नाही असा संकल्प त्यांनी घेतलेला. त्यामुळे यंदा राज्याच्या शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियानाचा जो संकल्प घेतलेला तो सिद्धीस जाईल असं या निमित्तानं म्हणता येईल. उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर या सगळ्या 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा आणि आजपासून ही परीक्षा सुरू होतीये.